ते कोणी खोडू शकत नाही आणि असा मुरलीचा सूर दुसरा कोणी छेडू शकत नाही जे महाभारतात घडले ते पुन्हा घडू शकत नाही आणि नंदाच्या कानाशिवाय या राधेच्या हंडीवर दुसरा कोणी चढू शकत नाही। राधा ओ किरणजी राधा कानाकडे येते म्हणती मला बासरी शिकायची आहे। बासरी आहे का कुणाकडे? ती म्हणते अरे वैशाली अरे हसलाय काय तुझ्या थोडा मारावा किरण किरण तुला गप्पन धरण झाडीच वाकडी करण निवार काकडी चालन आणि मग तो काना ती राधा त्या कानाच्या मागे लागते की मला बासरी शिकायची आहे बासरी शिकायची आहे। मग तो कृष्ण कन्हैया त्या राधेला काय म्हणतो गीतातून सादर करताय बासरी कसं शिकवल रे वैशाली बासरी कशी शिकवेल अगं शिकवणी सारी तुला बासरी वैशाली ये ना बस डबल करून झोका डबल अगं शिकवीने राहले शिकवीने राहले तुला बासरी शिकवीने राहले तुला बासरी अगं तुला 2000 रुपये नाही दिले ते सुट्टे मागतो तुला वाटलं तुला दिले तुला काय दिलं अगं शिकवीने राहले तुला बासरी जरा टोकावर अगं तोंड लाव जरा टोकावर गाण्याचा आशय कसा आहे बघ गवळण कशी असावी अगं शिकवीने राहते तोंड लाव जरा टोकावर हे वैशाली इकडे बघ ना अरे इकडे बघ ना इकडे एकदा बघ एकदा बघ तुला तुझ्या आईची शपथ आहे तोंड लाव जरा टोकावर तोंड लाव जरा टोकावर बोलता फिरवीन मी फोकावर
अरे इकडे बघ ना आणि राधेच्या तोंडावर उडायची अशी त्याची पिचकारीची धार होती अगं धुनी माझी साड्या मधून येते अगं धुनी माझी साड्या मधून येते माझी बासरी पाहून मग शिकावं लागेल मग शिकावं लागेल सुरताला जावेल शिकावं लागेल सुरताला जावेल शिकावं लागेल सुरताला जावेल ध्यान देऊ नको लोका हे वैशाली अगं ध्यान देऊ नको लोका अरे ध्यान देऊ नको लोका हे बघ बघ अशी बासरी शिकायला लागेल इकडे बघ इकडे 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 वाईट नाही ग हे पैसा इकडे बघ ती बासरी कशी असते माहिती का तोंडात घेतल्याशिवाय वाजत नाही ती तोंड लाव जरा टोका तोंड लाव जरा टोका आणि मोठा फिरवता ठोका राजू मंचन जी गाने का ध्यान देना जावा श्री माझी तोंडात हे वैशाली धरती का अगं धरती का अगं बासरी माझी वैशाली इकडे